अमरावती शहरातील मध्यवर्ती बियाणी चौक परिसरातील फ्युएल हेडक्वार्टर हॉटेलला आज सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आगीचे रौद्ररूप इतके भीषण होते की काही क्षणातच संपूर्ण हॉटेल धुराच्या लोटांनी वेढले गेले। नाश्त्याचे पदार्थ तयार करत असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावतीच्या बियाणी चौक परिसरातील फ्युएल हेडक्वार्टर हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक भीषण आग लागली। सकाळी सुमारे 11:40 सुमारास पोलीस कंट्रोल रूम मार्फत अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक पघरे, केंद्र प्रमुख सोन कांबळे आणि पाळी प्रमुख मनोज इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाची वाहने आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाने आगीची तीव्रता लक्षात घेऊन बचाव कार्य सुरू केले। हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा बाहेर पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। आगीमुळे नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली। अग्निशमन विभागाच्या 3 फायर लॉरींनी संयुक्तपणे आग विझवण्याचे काम सुरू केले। जवानांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत सुमारे 45 ते 50 मिनिटात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। तसेच आग शेजारच्या इमारती आणि व्यावसायिक आस्थापनापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात यश मिळाले। हॉटेल मालकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण आगीत अंदाजे 20 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। हॉटेलमधील फर्निचर, स्वयंपाकघरातील साहित्य, विद्युत उपकरणे आणि इतर मालमत्ता जळून खाक झाली। मात्र या संपूर्ण घटनेतील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। आगीचे नेमके कारण काय याचा पुढील तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार स्वयंपाकघरात नाश्त्याचे पदार्थ तयार करताना आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अमरावतीतील बियाणी चौक परिसरात घडलेल्या या भीषण आगीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि संभाव्य जीवितहानी रोखण्यात यश आले आहे। आगीचे नेमके कारण काय आणि नुकसानीची अंतिम रक्कम किती याबाबत तपास सुरू आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।